सो दिस इज कॉल्ड एज पेरेंट चेन, इसको कहते हैं पेरेंट चेन। तो पेरेंट चेन इज वेरी मच इम्पॉर्टेंट, क्योंकि जो भी हम नॉमेनक्लेचर पढ़ेंगे वो इसके डेरिवेटिव रहेंगे बेटा। डेरिवेटिव मतलब इससे डिराइव किए हैं मैंने इसलिए, या हमने इसलिए, वो डेरिवेटिव है। तो कभी भी आपके स्ट्रक्चर में एक कार्बन, अगर आपको एटलीस्ट वन कार्बन दिखता है तो उसका नाम किससे रिलेटेड आएगा? उसका नाम होगा मीथेन से रिलेटेड। अगर दो कार्बन आते हैं तो उसका नाम होगा इथेन से। तीन आते हैं प्रोपेन, ब्यूटेन, पेंटेन, हेक्सेन। एटलीस्ट यहाँ तक के याद रखो आप लोग, हेक्सेन तक, मतलब 6 अगर कार्बन है तो वो होगा हेक्सेन। साइक्लोहेक्सेन का स्ट्रक्चर पेपर में पूछा गया है कि इसमें एमसीक्यू में, या ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ साइक्लोहेक्सेन। बेंजीन भी आया हुआ है, ठीक है। सांगते सांगते इतना समझ में आया? तो अभी हेक्सेन का देखो, हेक्सेन और साइक्लोहेक्सेन में और बेंजीन में फ़र्क क्या है वो मैं बता देती हूँ। अभी साइक्लिक हेक्सेन मैं निकालूंगी, तो अच्छे से सारे पॉइंट्स कवर करना है। इसमें जो सारे कॉर्नर्स है, इस तरह से इसका आपको पेपर में आपका हेक्सागॉन इस तरह से आना चाहिए, वाकडं तिकडं काही काढायचं नाही। दिस इज कॉल्ड एज हेक्सागॉन। इसको क्या कहते हैं? हेक्सागॉन। 1 2 3 4 5 6 कार्बन। अभी दो कार्बन के, हर एक कार्बन को अगर देखोगे तो उसकी 4 में से 2 वैलेंसी ऑलरेडी सेटिस्फाइड विद द अदर कार्बन, क्योंकि वो साइकिल है ना। अभी हाइड्रोजन हमने नहीं लिखे। नाउ वी कैन ऐड हियर हाइड्रोजन। ये हो गया 3 4। हाँ, तो यहाँ पे वी विल राइट एच। विदाउट एच पेपर में निकालना नहीं है। एच एच, यहाँ पे भी ये एच एच। गॉट इट? झाले सगळ्यांचे 4। तो ये क्या है बेटा? C6H12। सो दिस इज साइक्लोहेक्सेन। इसका नाम क्या है? साइक्लोहेक्सेन। हाँ बोला। काढू शकतो ब्युटेन पण। सगळ्यात तुम्ही काय मिस्टेक करता, मी परत एकदा रिपीट करते। आयसोमरची डेफिनेशन काय आहे? हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला। मी साइक्लिक फॉर्म नसतो असं म्हणलंय का? नहीं। प्रोपेन से आप साइकिल निकाल सकते हो, लेकिन वो आइसोमर नहीं होगा। आइसोमरचा फॉर्म्युला काय है? व्हाट इज द फॉर्म्युला फॉर आइसोमर? सेजल, आइसोमर का फॉर्म्युला क्या है? व्हाट आर यू राइटिंग आयुषा? What is the formula? What is the definition of isomer? Same molecular formula but different structural formula. आइसोमर में नहीं निकाल सकते, फॉर्म सगळ्यांचा है। का इसका क्यों नहीं निकाल सकते बेटा? इसका साइकिल आएगा ही नहीं ना। साइकिल कब से ड्रॉ कर सकते हो आप? जब तक थर्ड ये आएगा। इसका साइकिल ड्रॉ कर सकते हो। साइकिल म्हणजे क्लोज, साइकिल म्हणजे सर्कल नहीं, ते क्लोज चेन, ठीक है। बोलू नका। ये है प्रोपेन। ब्यूटेन का भी निकाल सकते हैं। हे झालं ब्यूटेन। समजतंय काय काढते मी? हाँ, हा प्रोपेन आहे, हा ब्यूटेन आहे। दिस इज सायक्लोप्रोपेन, दिस इज सायक्लोब्यूटेन, दिस इज सायक्लोहेक्सेन। तुम्ही बोलला नाहीत तर मला व्यवस्थित रेकॉर्ड करता येईल। ओम, हा श्रीदत्त, काय चाललंय बेटा? तुम्ही बोलता डिस्टर्ब होतं ना, मग डिस्टर्ब झाल्यावर कसं शिकवणार आहे मी? आपसात बोलू नका अजिबात। दिस इज साइक्लोहेक्सेन। अभी बेंजीन देख लो। अभी इसका भी नाम देख लो। एक 1 2 3, हा पण 6 आहे। बेंजीन नाही काढताय मी, याचं नाव तुम्ही मला सांगू शकाल? C6H किती असेल बघा बरं? 2 4 6 7 8 9 10। तो ये इसका नाम क्या है? ये साइक्लो हेक्झीन। समजतंय? डबल बॉन्ड आहे म्हणून हेक्झीन। आणि ट्रिपल बॉन्ड जेव्हा येईल तेव्हा हे पण हायड्रोजन नाही राहणार। समजतंय? सायक्लोहेक्झाईन। विहंग काय झालंय?
आता बेंजीन नावाचा हा वेगळा स्ट्रक्चर है। बेंजीन का फॉर्मूला देखो आप लोग। बेंजीन ये पूछा है आपको बोर्ड के क्वेश्चन में, व्हाट इज द मॉलिक्यूलर फॉर्मूला फॉर बेंजीन, 1 मार्क का क्वेश्चन था। C6H6 इज द मॉलिक्यूलर फॉर्म्युला ऑफ बेंजीन। हेक्झॅगॉन ही आता है, ध्यान दो। 1 2 असंच प्रॅक्टिस करा माझ्यासारखं मी कसं काढताय, तेव्हा तो हेक्झॅगॉन व्यवस्थित निघेल। C6H6, अगर हर एक हाइड्रोजन कार्बन को मैंने एक हाइड्रोजन दिया तो मुझे क्या करना पड़ेगा, मुझे अल्टरनेट डबल बॉन्ड लगाना पड़ेगा। तो अल्टरनेट इज व्हाट, यहाँ पे दिया यहाँ पे नहीं देंगे, यहाँ पे दिया यहाँ पे नहीं देंगे, यहाँ पे दिया। दिस इज बेंजीन C6H6। आया समझ में? तो याला वेगळं नाव द्यायला जाऊ नका मॅडम, 2 3 आता डबल बॉन्ड प्रेझेंट आहे तर याला दुसरं नाव आहे का? दिस इज कॉल्ड एज बेंजीन। जैसे वाटर एक सॉल्वेंट है तो बेंजीन भी एक क्या होता है, एक ऑर्गेनिक सॉल्वेंट होता है। सॉल्वेंट का मतलब आप समझते हो, इट कैन डिजॉल्व मेनी सॉल्यूट। जैसे वाटर को यूनिवर्सल सॉल्वेंट कहते हैं क्योंकि वाटर में बहुत सारे सॉल्यूट डिजॉल्व होते हैं, तो इसमें भी बहुत सारे सॉल्यूट डिजॉल्व होते हैं। वाटर के जितने नहीं होते लेकिन ये भी एक सॉल्वेंट है। ठीक है, सॉल्वेंट म्हणजे जो डिझॉल्व करू शकतो दुसऱ्या पदार्थांना, सबस्टन्सना। बोला। हो, बेन्झीन हो, याचाच असतो। जेव्हा आता तुम्ही 11th जाल सायन्स घेतलं तर हा बेन्झीन जो आहे ना बेटा, तो तुम्हाला फक्त असा दिसेल, बाकी काहीच दाखवत नाही। हा याचा अर्थ बेन्झीन होतो। आणि नुसतं जर असा दाखवला ना असा, तर हा सायक्लोहेक्झेन आहे, हेक्झेन। मध्ये सर्कल आला तर कोण आहे तो, बेन्झीन। आणि मध्ये सर्कल नसेल तर तो कोण आहे, सायक्लोहेक्झेन। हे तुम्हाला असे स्ट्रक्चर 11वीत दिसतील, हे एवढं कोणीच काढत बसत नाही। बेन्झीन हे म्हणजे बेन्झीन, तुम्हाला होईल नंतर सवय। एक षटकोन हेक्झॅगॉन, त्याच्यात गोल म्हणजे बेन्झीन। आणि पेपरमध्ये काढताना हे नुसता हेक्झॅगॉन काढला आणि मध्ये सर्कल नाही काढला तर तो बेन्झीन नाही, तो कोण, सायक्लोहेक्झेन। गेले आपले मार्क, एका सर्कलमुळे तेवढेच 0। आलं लक्षात? हे आत्ता तुम्हाला नाही आहे, हे आत्ता पेपरमध्ये करायला जाऊ नका। तो बेंजीन का मॉलिक्यूलर फॉर्मूला क्या है बेटा, C6H6। एंड व्हाट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्यूला, और स्ट्रक्चर कैसे होता है, ऐसे होता है। हेक्झॅगॉन इतकाच व्यवस्थित दिसला पाहिजे, जेवढा स्पेस पाहिजे तेवढा तुम्ही यूज करू शकता। पानभर काढायचं असेल तरी तुम्ही बेंझीन काढू शकता, काही तुम्हाला कोण बोलत नाही की एवढं स्ट्रक्चर काढायचं आहे। एटलीस्ट हाफ पेज यू कैन यूज टू ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ एवरी और ईच जो भी आपको पूछा है। तभी बॉन्ड अच्छे दिखेंगे, आप जो लिख रहे हो वो एलिमेंट के सिंबल अच्छे से दिखेंगे, और बॉन्ड भी जो भी ले रहे हो आप लोग। ठीक है, यूज 4 साइड्स ऑफ दैट सिंबल। जब आप डॉट स्ट्रक्चर बना रहे हो, डॉट स्ट्रक्चर को भी मैक्सिमम स्पेस यूज करो। खूप अडचणीत चालेल, खूप अडचणीत काढलाय पेन्सिलनी काढू नका शक्यतो, कारण की काय होतं, ते डॉट म्हणजे एक इलेक्ट्रॉन असतो। काही कारणास्तव ते काही इरेज वगैरे झालं आपल्याकडून त्यांच्याकडून तर ते तुमचे मार्क जातील। ठीक है, प्रैक्टिस बहुत चाहिए। अगर आप श्योर नहीं हैं जब आप ये ड्रॉ कर रहे हो, तो मैथ्स के जैसे रफ पेज यूज कर सकते हो, लास्ट वाला। वैसे ही फिजिक्स के लिए वो लगने वाला है ही आपको, दिस इज द साइंस 1 में ही आएगा ये। तो रफ पेज एक यूज करना लास्ट वाला, जिसमें कैलकुलेशन करोगे, निकाल के देख सकते हो। जब श्योर है तभी पेन से ड्रॉ करो। फाइनल आंसर में पेन से ड्रॉ कर रहे हो, आप लोग श्योर नहीं है, मग कट करायचं आणि मग काय करायचं, त्याला इरेज करायचं नाही, खोडाखाड करायची, मग 2चा 1 इलेक्ट्रॉन करायचा मोठा, तर पेन चालवायचा ना, डार्क होतं, त्याचे डाग पुढच्या पेजवर पडतात, मागच्या पेजवर पडतात। असं करू नका। होता है ना, बॉल पेन जब डार्क करने जाते हो तो उसके धब्बे लगते इधर उधर पीछे आगे के पेज पे, समजतंय? तर थोडी ती काळजी घेऊया आपण। होप तुम्हाला बेंजीन कळलं असेल। देखो ये मैंने आपको बताया 3 आइसोमर्स ऑफ पेंटेन, एन पेंटेन, आइसोपेंटेन एंड निओपेंटेन। निओपेंटेन म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन मध्ये आहे आणि उस बीच वाले कार्बन के वैलेंसी किससे सेटिस्फाई है, बाकी कार्बन से ही है, उसमें हाइड्रोजन नहीं है, लेकिन अदर देन मिडल वाला कार्बन है, उनके वैलेंसी कैसे सेटिस्फाई है, एक कार्बन से और बाकी के किससे है, जैसे दिख रहा है आपको, हाइड्रोजन से है। हो, हाँ बग रिंग स्ट्रक्चर साइक्लोहेक्सेन, अभी हमने ये निकाला है।
आइसोपेंटीन एन पेंटीन, कितने बार बताया मैंने आपको ये. हां, आता लक्ष द्या इकडे, आपण इथपर्यंत आलो होतो. OH मीन्स अल्कोहोल, CHO म्हणजे अल्डिहाइड, आणि COOH म्हणजे कार्बॉक्झिलिक ॲसिड, CO म्हणजे कीटोन, आणि NH2 म्हणजे अमाइन. आता फंक्शनल ग्रुपमध्ये O आणि COO हे पण आहेत, एक आहे इथर आणि एक आहे एस्टर. तर ते तुम्हाला नॉमेनक्लेचरमध्ये येत नाही, त्यामुळे मी आत्ता ते घेतलेलं नाही. ठीक आहे. बोलू नका मध्ये मध्ये, बोलला नाही तर बरं पडेल मला पण आणि तुम्हाला पण. हां, इथे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. अभी CH3, अभी ये H कौन है इसका पेरेंट, क्या नाम है बेटा इस 1 कार्बन म्हणजे मिथेन. मी एक हे करून दाखवणार, मागे तुम्हाला सांगितलं होतं म्हणून. आता इथे हा सर्कल करते आणि इथे OH लावते, तर याचं स्ट्रक्चर असं अकॉर्डिंग काहीतरी CH3OH येईल. नॉमेनक्लेचर करने वक्त क्या करेंगे, यहाँ पे -E, मतलब ये E हट जाएगा, +OL, -E प्लस OL. तो व्हाट विल बी द नेम ऑफ दिस? मिथॅनॉल. गॉट इट? समझलं? सोप्पा है OH. OL लगेगा यहाँ पे, जो भी E हटेगा और OL लगेगा. ठीक है. हाँ, सांगते. आता एवढं कळालंय, सांगते, सगळंच घेणार आहे. अभी इथेन का देखते हैं, ये एकदम सबसे इजी है. -E प्लस OL आता परत काय होईल बेटा, ये इथेनॉल. आपको अगर आता है ड्रॉ द स्ट्रक्चर फॉर इथेनॉल, OL से आइडेंटिफाई करना है विच इज द फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप विल बी OH, तो आपको -E प्लस OL करना है. ठीक है. अभी देखते हैं यहीं पे COOH के लिए, नहीं CHO बघू आधी. अभी ध्यान दो, OH में C है क्या ऑलरेडी प्रेजेंट? नहीं है. जिस फंक्शनल ग्रुप में C ऑलरेडी प्रेजेंट है वो C काउंट होता है. परत रिपीट करते, अगर फंक्शनल ग्रुप में C प्रेजेंट है तो वो भी काउंट होता है वाइल गिविंग द नेम टू दैट स्ट्रक्चर. इसका मतलब ये होता है, अगर मैं यहाँ पे पहले CHO लिखूँ और यहाँ पे मैंने ऐसे स्ट्रक्चर लिखा CH3, बरोबर, तो ये क्या हो गया, CH3CHO. दैट टाइम ये हो गया 1 और ये हो गया 2. म्हणजे हा पहिला कार्बन आणि हा कुठला कार्बन आहे, दूसरा. 2 कार्बन को क्या कहते हो बेटा? इथेन, पेरेंट नेम. तो इसका नाम हो जाएगा -E प्लस AL. व्हाट इज द पेरेंट नेम ऑफ दिस? इथेनल, सॉरी इथेन. E हट जाएगा और क्या लगेगा, बरोबर आहे ना? फरक समजतोय? आता जरा लक्ष द्या. कुठे लक्ष द्या? मिथॅनॉल आणि इथेनॉलच्या स्ट्रक्चरकडे लक्ष द्या. CH3 CH2OH, और यहाँ पे ध्यान दो बेटा, इसका स्ट्रक्चर क्या और इसका स्ट्रक्चर कैसा है, देखो जरा. फरक फक्त AL आणि OL चा आहे. समजते अनिरुद्ध? नाही कळते थोडं थोडं. जिस फंक्शनल ग्रुप में, तर कुठल्या कुठल्या फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन आहे तिथे थोडं जास्त लक्ष ठेवायचं. हे बघा तिथं पण टिक केलेलंच होतं मी. अल्डिहाइड, कार्बोक्सिलिक एसिड आणि कीटोन में क्या है बेटा, C ऑलरेडी प्रेजेंट है. तो उस C के तरफ तुमको ध्यान रखना है कि वो भी कार्बन काउंट होगा और आपको उसके हिसाब से क्या देना पड़ेगा, उसका नाम देना पड़ेगा IUPAC ने. समजते पिना? कोणाकोणाला हे कळलं? हां, हे का C2H6 आहे ना रे. हा, मग हा काय इथेनॉलच आहे ना. हा, म्हणजे हा इथेनॉल, हा इथेनॉलचाच फॉर्म्युला आहे. अरे हा बघ, हा H होता इथे. हा H काढून टाकला आणि इथे CHO घेतला. हा H
एच एच. पण फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन आहे. आयुष्य लक्ष आहे तुमचं? तू या साईडला सरक ग. हां, फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन आहे म्हणून तो कुठे येणार बेटा? फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन आहे म्हणून तो काउंट होणार आहे. कळतंय का? काय झालं? काय नाही कळालं? शेवटचं म्हणजे काय? इथॅनॉलचं का इथॅनॉलचं? इथेनॉल, OL. हाँ, बेसिक स्ट्रक्चर क्या है? बोलू नका रे. कार्बन में क्या आता है? बेसिक स्ट्रक्चर इथेन का C2H6 आता है. अगर एक हाइड्रोजन को हटा दो और उसके जगह OH लगा दो तो क्या हो जाएगा? एक हाइड्रोजन हट गया म्हणजे C2H5 आणि त्या Hच्या जागी तुम्ही काय लावला आहे? OH लावला आहे. OH ला काय म्हणतो आपण? OL. C2 म्हणजे काय होता? इथेन. ई काढायचा, OL लावायचा म्हणून इथॅनॉल. मिथॅनॉल का? हां, मिथॅनॉल ना. आता मिथॅनॉलचं दाखवते मी, पण कन्फ्यूज नका हो तुम्ही. हे बघा, CHO आणि एकच H येईल इथे. एकच येईल कारण याच्या बाकीच्या बॅलन्स सॅटिस्फाय आहे ना रे. हे बघ, H, हे बघ, हा CHO आहे. समजलं? याचं नाव आहे मिथॅनॉल, HCHO. थोडं प्रॅक्टिस करा. HCHO म्हणजे मिथॅनॉल. एक C ऑलरेडी प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे तुम्ही अजून एक C नाही घेऊ शकत. अजून एक C झाला तर तो मग इथॅनॉलचा होईल. तो मिथेन राहील का नाही? एक C म्हणजे मिथेनचा डेरिव्हेटिव्ह, 2 C म्हणजे इथेनचा. समजलं? हां, डबल बॉन्ड तो O सोबत, O डबल बॉन्ड, O ला 2 इलेक्ट्रॉनची गरज असते म्हणून डबल बॉन्ड आहे. कोणाकोणाला कळलंय हे? बघू आता उद्या हात वरती करा आता. हां, काय म्हणजे? पण का मॉलिक्युलर फॉर्म्युलाच्या जायचंय? फंक्शनल ग्रुप का फॉर्म्यूला है CHO, तो वो तुम्हें आइडेंटिफाई करना ही पड़ेगा ना. इथे लक्ष द्या आता. COOH. काय चाललंय तुमचं? घ्यायची आहे का नाही बॅच? मला एकदा सांगून दे, मी पुढचं घेते. COOH मतलब कार्बोक्सिलिक एसिड. कार्बोक्सिलिक एसिड में क्या आएगा बेटा? -E प्लस ओइक एसिड. -E प्लस ओइक एसिड. इसका मतलब क्या है? जिसमें C ऑलरेडी है तो ये C काउंट होगा. तो दिस विल बी द फर्स्ट मेंबर ऑफ होमोलॉगस सीरीज ऑफ कार्बोक्सिलिक एसिड. इसका नाम है, एक C का नाम होता है मीथेन. E हट जाएगा, ओइक एसिड ऐड हो जाएगा. दिस इज मिथैनोइक एसिड. मिथैनोइक एसिड इसमें प्रेजेंट रहता है, एंड में प्रेजेंट रहता है, नेटल स्टिंग में प्रेजेंट रहता है. मुंगी चावल्यावरती आपल्याला जे इरिटेशन होतं ते मिथॅनोइक ॲसिडमुळे होतं. याचं नाव आहे फॉर्मिक ॲसिड. याचं कॉमन नेम आहे फॉर्मिक ॲसिड आणि IUPAC नाव आहे मिथॅनोइक ॲसिड. ठीक आहे, दिसतंय? तू जा. तुम्ही इतका गोंधळ करायला ना बेटा मला नाही शिकवता येणार. मी फ्रँकली सांगते, नाही शिकवता येणार मला हा चॅप्टर. इतकी जर बडबड आणि इतका गोंधळ करणार असाल तर. नाही समजले तुम्हाला? तुमचे पॉइंट्स काढून ठेवा ना, ॲटलिस्ट मला फिनिश तर करू द्या. मला काय सांगायचं आहे? इथेच राहू आपण. हा होणारच नाही चॅप्टर, होणारच नाही. कसं शिकवणार? ॲटलिस्ट पूर्ण ऐकून तर घ्या काय सांगतेय मी. हे पुस्तकात दिलंय का एकदा मला सांगा. -E प्लस ओइक ॲसिड, -E प्लस AL दिलंय कुठेतरी? सांगा मला टेक्स्टबुक कुठल्या पानावरती आहे ते. डिरेक्टली ते नाव देऊन मोकळं झालेत. तुम्ही याच्यानी समजू शकता ना. -E मतलब मीथेन का E तुम्हें माइनस करना है, निकालना है. प्लस ओइक एसिड मतलब E हटा के ओइक एसिड लगाना है. एक एक
एक कार्बन म्हणजे मिथेन हे मी प्रत्येक वेळी नाही सांगणार बेटा. आता तुम्हाला ते कळलं पाहिजे. एक कार्बन म्हणजे मिथेन, इथे ई काढलाय आणि ओइक ऍसिड लावलाय. पॅरेंट चेन अभी आपको पता चाहिए हेक्सेन तक एटलीस्ट. 6 कार्बन झाले तर हेक्सेनशीच रिलेटेड त्याचं नाव येणार आहे. अभी यहाँ पे ध्यान दो, अगर मुझे स्ट्रक्चर निकालना है इथेनोइक एसिड का, अभी आपको पता है मीथेन होता है, इथेन होता है, तो इथेनचं ई मी काढून टाकला आणि खाली काय लावला, ओइक ऍसिड लावला, तो इथेनोइक एसिड होगा. इथेनोइक एसिड मतलब ओइक एसिड मतलब कौन सा ग्रुप, कौन सा ग्रुप, COOH, कार्बोक्सिलिक एसिड ग्रुप. अभी इसका स्ट्रक्चर कैसे ड्रॉ करेंगे, तो आपको इससे समझ में आना चाहिए. इथेन म्हणजे 2 कार्बन, त्यात ऑलरेडी मी ओइक ऍसिड मध्ये 1 काढलाय, म्हणजे मला किती कार्बन काढायचं आहे बेटा, आता 1च काढायचं आहे. 1 काढायचं आहे म्हणजे त्याच्या वॅलन्सी मी सॅटिस्फाय केल्या पाहिजे H ने. तर काय नाव झालं याचं जर लिहिलं तुम्ही, CH3COOH. येते लक्षात. व्हॉट इज द कॉमन नेम ऑफ दिस ॲसेटिक ॲसिड, तुम्ही ऐकलं असेल. ॲसेटिक ॲसिडचं IUPAC नाव काय आहे, इथेनोइक ॲसिड. मुंगीमध्ये जे ॲसिड प्रेझेंट असतं त्याचं नाव आहे, कॉमन नाव फॉर्मिक ॲसिड, IUPAC नाव आहे मिथॅनोइक ॲसिड. नाव प्रोपॅन, हो तुम्हाला एक टेबल आहे कॉमन नेम आणि तो जसाच्या तसा पेपरमध्ये आला एका बोर्डाच्या, तो तसाच्या तसा आलाय, तोच येतो टेबल आला तर, वेगळं नाही विचारत काही. अभी यहाँ पे ध्यान दो, सपोज आपको आगे का निकालना है, इथे लक्ष द्या. ब्यूटॅनोइक ऍसिड स्ट्रक्चर कुठून काढायला सुरुवात करायची. ओइक एसिड मतलब कौन सा ग्रुप, कार्बोक्सिलिक एसिड ग्रुप. एक C ऑलरेडी है तो मुझे कितने निकालने हैं, ब्यूटॅनोइक. ब्यूटेन म्हणजे 4. मी सिक्वेन्सली नाही चालले आहेत आता, समजलं. 1 2 3 हे बघा, हे डॅश लावले की झाले याचे H, CH3, CH2, CH2, COOH. नाही समजत ना आपल्याला CH3, CH2, CH2, नका करू ना, असं काढा स्ट्रक्चर, चालतं. डायरेक्टली समजत नाही आपल्याला, कुठं 3 लिहायचे कुठे 2 लिहायचे, होतं असं सुरुवातीला. तो पहले फंक्शनल ग्रुप को खत्म कर दो. फंक्शनल ग्रुप पहले ही लिख लो. फंक्शनल ग्रुप लिखोगे तो आप काउंट करोगे जो कार्बन है, नहीं तो आप क्या गलती करते हो बेटा. मी बघा इथं ब्यूटेन काढला मी ब्यूटेन, हां, आणि त्याच्यानंतर मिसनी सांगितलं होतं की हा H निघून कोणता ग्रुप लागतो, फंक्शनल ग्रुप. काउंट करा तुम्ही कार्बन किती झाले, झाले 5. चुकलं माझं स्ट्रक्चर. हा झाला पेंटॅनोइक ॲसिड, 1 2 3 4 5. त्याने विचारलं ब्यूटॅनोइक ॲसिड, मी काढला पेंटॅनोइक ॲसिड. समजलं. म्हणून आधी चेन काढून मोकळं व्हायचं नाही, पहले फंक्शनल ग्रुप निकालो, उसमें अगर कार्बन है तो काउंट इट एज 1, देन 2 3, देन पीछे पीछे जाना है. मतलब तुम राइट से लेफ्ट की तरफ निकालो. हमेशा हम स्ट्रक्चर कैसे निकालते हैं, लेफ्ट टू राइट निकालते हैं. ठीक है, येईल. ज्याला कॉन्सेप्ट क्लिअर आहे तो कसंही काढू शकतो. तुमच्या मग पूर्ण डोक्यात पाहिजे की ब्यूटॅनोइक ॲसिड मधला 1 कार्बन मी कुठला दाखवणार आहे, फंक्शनल ग्रुप मधला दाखवणार. हे सगळ्यांसाठी मी सांगून ठेवते की ज्यांना जमत नाही त्यांना सुद्धा असे स्ट्रक्चर काढणं जमू शकेल जर तुम्ही फंक्शनल ग्रुपचा कार्बन काउंट केला तर. ज्यांना शुअर आहे ते तुम्ही आधीच काढू शकता, काही प्रश्नच नाही आहे त्याचा. आलं लक्षात, समजलं, समझ में आया. इथॅनॉल, मिथॅनॉल, इथॅनल, प्रोपॅनल आणि नोइक ॲसिड म्हणजे मिथॅनोइक ॲसिड, इथॅनोइक ॲसिड, प्रोपॅनोइक ॲसिड, ब्यूटॅनोइक ॲसिड, पेंटॅनोइक ॲसिड. आलं लक्षात. आता कीटोन बघा बेटा, कीटोन पूर्ण डिफरंट आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं प्रॅक्टिस घेऊया. कीटोन पूर्ण डिफरंट है. पे अटेंशन हियर. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ कीटोन. म्हणजे जब मैं कीटोन लिखती हूँ CO, ऐसे मैं लिखती हूँ, इसका मतलब क्या होता है कि CO इस स्ट्रक्चर में प्रेझेंट है, उस स्ट्रक्चरल फॉर्म्युला में. लिहित कसं आहे मी CO. आता बघा, जसं मी CH4 लिहिलं इथे, पण तुम्हाला माहित आहे हा कसा प्रेझेंट आहे, असं प्रेझेंट आहे की नाही हे. तसंच जेव्हा आपण CO लिहितोय तेव्हा ते COचं स्ट्रक्चर काय आहे हे आहे. तर नीट लक्ष द्या. या फंक्शनल ग्रुपमधल्या
मुद्दा मराठीत बोलतेय मी, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. या फंक्शनल ग्रुपमधल्या कार्बनच्या 4 व्हॅलन्सीपैकी 2 व्हॅलन्सी ऑलरेडी सॅटिस्फाईड आहेत बेटा. कशाने सॅटिस्फाईड आहेत? त्या ऑक्सिजननी सॅटिस्फाईड आहेत. 2च व्हॅलन्सी शिल्लक आहेत. पण याचा काय म्हणू टर्म किंवा कंडिशन अशी आहे कीटोनमध्ये फक्त, की याला या दोन्ही व्हॅलन्सी कशाने सॅटिस्फाय करायच्या? एचनी नाही सॅटिस्फाय करायच्या. तो काय म्हणतो, माझ्या दोन्ही साईडला कोण पाहिजे? मला कार्बनच पाहिजे. लक्ष द्या. हां, म्हणजे पहिलाच मेंबर याचा होमोलॉगस सिरीजचा 3 कार्बनवाला कोण असतो बेटा? प्रोपेन असतो. आता नीट लक्ष द्या, हा सगळ्यात पहिला मेंबर. आता इथं काय करायचं तुम्ही? -E प्लस ONE करा. -E प्रोपॅनॉन किंवा प्रोपॅनोन. इथॅनोन मिथॅनोन नसतं. तुम्ही म्हणाल का नसतं? आता याचं नाटक काय आहे की याला कोण पाहिजे? कार्बन. मग मी इथे जर दोन्ही साईडला कार्बन काढले तर 2 आणि 1 कार्बनचा प्रश्नच नाही ना बेटा. पहिलाच मेंबर कोण आहे याचा? 3 कार्बनवाला. म्हणजे जसा मिथॅनल आहे, मिथॅनोइक ॲसिड आहे, तसा मिथॅनोन इथॅनोन नाही. पहिला मेंबर कोण आहे कीटोन सिरीजचा? प्रोपॅनोन. समजतंय? हे समजून घ्या. तुम्ही जर बेटा चुकून समजा मी तुम्हाला विचारलं प्रोपॅनोनचं स्ट्रक्चर, डायरेक्ट विचारलं ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ प्रोपॅनोन, तुम्हाला नाही समजतंय ते. समजा तुम्ही असं काढलं, इथे हे काढलं, हे काढलं तर बरोबर येईल. आणि समजा इथे तुम्ही एच देऊन मोकळे झाला. समजा नाही समजतंय मला, मी इथे एच लिहिला आणि इकडे हा झाला ना माझ्यासाठी ओ लावला होता मी, मॅडमनी असा स्ट्रक्चर काढला होता. तर नीट लक्ष द्या, हा कुठला ग्रुप झाला बेटा? म्हणजे तुम्हाला कीटोन काढायला लावलं होतं मी, तुम्ही कशाचं स्ट्रक्चर काढलंय? अल्डिहाइडचं. येतंय लक्षात? आणि अजून एक डिफरन्स लक्षात आला असेल अश्विन देवळेकर तुमच्या, तर CO हा नेहमी मध्ये आहे. का मध्ये आहे? कारण त्याच्या दोन्ही साईडला कोण आहे बेटा? कार्बन आहे. म्हणून असं ह्याचं स्ट्रक्चर कधीच येणार नाही. हर्षी तिकडे लक्ष दे. असं याचं स्ट्रक्चर कधीच येणार नाही. CH3 CH2 CO. मॅडम तुम्हीच तर म्हणला होता 3 कार्बन काढले ना मी, 3 कार्बन. पण जेव्हा तुम्ही याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढाल तेव्हा तुम्ही काय काढलंय? लक्ष द्या इकडे. CH2 काढलं, CO काढलं, पण हा असा आहे ना बेटा, हे बघा. म्हणजे परत इथे C अटॅच होईल. म्हणजे तुम्ही प्रोपॅनोनच्या नावाखाली कोणाचं स्ट्रक्चर काढलाय? ब्युटॅनोनचा. किंवा चूकच आहे, याला काही अर्थच नाही आहे, कारण इकडची एक व्हॅलन्सी सॅटिस्फाईडच नाही. मी इथेच संपवलं समजा. हे होईल का असं कधी? 3च झाले. कार्बनला 4 व्हॅलन्सीची गरज आहेच ना, 4 बॉन्डची. म्हणजे तुम्ही हे न समजता हे असं काहीतरी अर्धवट काढून आला, याला काहीच हे नाही, तो बघणारच नाही काय लिहिलंय, चाललाय पुढे. पण जर तुम्ही असं लिहिलं ना बेटा, CH3 C डबल बॉन्ड O CH, किंवा नाही लिहिला, डबल बॉन्ड नाही लिहायचा मला, असा लिहिला, किंवा हे बॉन्ड पण नाही काढला, तर हे बरोबर आहे. काय फरक आहे याच्यात आणि याच्यात समजला तुम्हाला? CO मध्ये काढला मी, तो दुसऱ्या 2 व्हॅलन्सी कशाने सॅटिस्फाईड आहे? त्याच्या कार्बनने सॅटिस्फाईड आहे. कळलं? मध्ये आला पाहिजे म्हणजे मिडलला नाही म्हणत मी. मध्ये इन द सेन्स कुठल्याही 2 कार्बनच्या मध्ये, बिटवीन 2. असा मध्ये म्हणजे एकदम मिडलला, इकडे 2 आहे तिकडे 2 आहे, त्याला सेफ ठेवायचं आहे असं नाही. नाही दिली तरी चालते तुम्ही ही डॅश, पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढा म्हणलं ना तर चुकीचं ठेवतच नाही मी, तुम्ही चुका कराल नंतर. डॅश काढू शकता. नाही जर काढली ना बेटा तर मग ही दोन्ही साईडला दाखवा, ही अशी दोन्ही साईडला दाखवा, नाही तर मग कुठंच नाही दाखवायची. CH3 CO CH3 लिहिलं तरी चालतं, पण डॅश दाखवतोय मला वाटतं आपण या लेसनमध्ये, तर मग असं काढायचं. मग असं लिहायचं. डॅश म्हणजे बॉन्ड है ना. हां, हो, आलं सगळ्यांच्या लक्षात? कुठले असे फंक्शनल ग्रुप आहेत ज्याच्यात तुम्हाला कार्बन कन्सिडर करायचं आहे? अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. चलो मेरे साथ एक बार रिकॉल करो. अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड.
काय रिकॉल करणार आपण, मायनस ई आणि प्लस काय काय होत जाणार ते. म्हणजे पहिले आपण बोलणार मायनस ई प्लस ओ एल, सुन लो, माइनस ई प्लस ओ एल फॉर अल्कोहल. देन हम बोलेंगे माइनस ई प्लस ए एल फॉर अल्डिहाइड. Then we will say minus E plus oic acid for carboxylic acid, and हम बोलेंगे लास्ट में minus E plus ONE for ketone. ये जो बोल सकेगा उसको ये समझ में आया है, बिना देखे आपने बात करना है. अभी अमाईनचं अमीन लागतं ते सांगते, ते सगळ्यात सोपं आहे कारण की NH2 अमीन, मिथॅनामाइन, इथॅनामाइन, प्रोपॅनामाइन, एक एच काढून NH2 लावायचा. ठीक है, सोपं है. चलो वी विल स्टार्ट. हाँ चलो, फॉर अल्कोहोल माइनस ई प्लस ओ एल. ओ एल मध्ये फरक समजून घ्या. माइनस ई प्लस ओ एल. फॉर अल्डिहाइड माइनस ई प्लस ए एल. फॉर कार्बोक्सिलिक ॲसिड माइनस ई प्लस ओइक ॲसिड. And for ketone minus E plus ONE. Which is the very first member of ketone? Propanone. There is no ethanone and methanone, because condition of that functional group is that rest of that carbon valency will be satisfied by only carbon atom, not hydrogen atom. हाइड्रोजन से उसका एक भी वैलेंसी आप सेटिस्फाई करोगे ना बेटा, उसका CHO का स्ट्रक्चर बन जाएगा, अल्डिहाइड बन जाएगा. ध्यान रखो ये बात. जब भी कीटोन निकालोगे, अगर आपने ऐसे किया, फिर से बता रही हूँ आपको, अगर ये सपोज ऐसा है और आपने गलती से, नाही तुम्हाला लक्षात राहिलं आणि मी H काढला इथे, हा कशाचा स्ट्रक्चर झाला, अल्डिहाइड. तुम्ही काढताना कीटोन काढताय पण तो अल्डिहाइडच बनणार, कारण की तुम्ही दुसऱ्या एक त्या कार्बनची वॅलन्सी एक सी नी केली, दुसरी कशाने केली आहे. आणि समजा ही पण एच नी केली तर काय नाव होईल रे याचं, काय नाव आहे सांगा बरं. आयडेंटिफाय द IUPAC इन ऑफ दी स्ट्रक्चर. HCHO, मिथॅनॉल. तुम्ही याच्या वाटेला का जाते मला लक्षात येते. तुम्ही डबल बॉन्डकडे लक्ष नका देऊ ना. हा जो सर्कल केला आहे हा कशाचा फॉर्म्युला आहे, अल्डिहाइडचा. आत्ताच बोललो ना आपण, मायनस ई प्लस ए एल. एक कार्बन आहे, मायनस ई, मिथेनचा ई मायनस करायचा, ए एल ॲड करायचा, मिथॅनॉल. समजलं नक्की. मला काही स्ट्रक्चर काढून दाखवा. क्लोज युअर टेक्स्टबुक. चलो, टेक्स्टबुक बंद करायचं, काही स्ट्रक्चर्स मला काढून दाखवायचे पटकन. चुकलं तर चुकू द्या, पेन्सिल घ्या वाटल्यास, काही फरक पडत नाही, चुकू द्या. कोणी कॉपी करणार नाही जर तुम्हाला मार्क्स मिळवायचे असतील तर. सगळ्यांनी टेक्स्टबुक बंद करायचे. ठीक आहे, राईट डाऊन. चलो, प्रोपॅनॉल, फक्त नाव व्यवस्थित लिहा. प्रोपॅनॉल काढा. मी एक सेकंद थांबते. प्रोपॅनॉल काढ. तू जोपर्यंत माझ्याकडे बघितलं होऊन गेला, एक सेकंद काढ लवकर. प्रोपॅनॉल टेक्स्टबुक बंद केलंय. कॉपी करा बेटा, कॉपी करा. आज उद्या मार्क्स मिळणार नाही. ठीक आहे, म्हणजे ते रिफ्लेक्ट होईलच उद्याच्या पेपरमध्ये आपोआप. प्रोपॅनॉल, नॉल म्हणजे कसंही काढा. स्ट्रक्चरल म्हणलं की हो काढू शकतो. फक्त ना तुम्ही काय करत चला बेटा, जसं आपण प्रामाणिकपणे मार्क्स देतो, चुकलं तर चूक द्या, बरोबर असेल तर बरोबर द्या. चूक असूनही बरोबर करून मार्क देऊ नका, त्याच्यात नुकसान तुमचं आहे. ठीक आहे, पेन्सिल वापरा. प्रोपॅनॉल, इतका वेळ नाही लागला पाहिजे. मी परत आयडिया देते. प्रोपॅनॉल म्हणजे OH, प्रोपॅनॉल म्हणजे 2C आणि OL. आता एवढं स्ट्रक्चर आपल्याला काढता आलं पाहिजे. 2C म्हणजे एका लाईनमध्ये 2C काढले, सॉरी प्रोपॅनॉल म्हणलंय ना आपण. हां, 3C बरोबर, सॉरी 3C 1 2 3 काढले लाईनमध्ये, स्ट्रेट चेन. वॅलन्सी सॅटिस्फाय करत चला त्याच्या, आणि शेवटी OH ग्रुप लिहा. काय स्ट्रक्चर आलं मला वाटते, CH3 CH2 CH2OH बरोबर. हां,
ब्रांच काय? हां, स्ट्रेट चेन तुम्ही OH मध्ये कुठेही देऊ शकता. आता इकडे नीट लक्ष द्या बेटा, तुमच्या पुस्तकात आहे हे पण म्हणून सांगते. पे अटेन्शन हिअर. प्रोपॅनॉल काढलं, सगळ्यांनी काढलं प्रोपॅनॉल. काय सांगितलं तुम्ही, कोणता कोणता ग्रुप आहे याच्यात आयडेंटिफाय करायला? OH लिहिला मी, OH. प्रोपॅनॉल म्हणजे 3C काढणार मी, काढले मी 3C. आता नीट लक्ष द्या. आता आहे हा प्रोपॅनॉल म्हणजे एन प्रोपॅनॉल असं म्हणतात. पुस्तकात आता आपल्याला स्ट्रक्चर काढायचं असतं, मी ते दाखवते तुम्हाला. प्रोपेन टू ऑल. आता ज्यांना हेच समजलं नाही तर हे समजणारच नाही. आता लक्ष द्या, प्रोपेन टू ऑल म्हणजे तो काय म्हणतो, OH ग्रुप कुठल्या कार्बनवरती आहे? सेकंड. काय म्हणतोय तो? प्रोपेन टू ऑल म्हणजे OH ग्रुप कुठल्या कार्बनवरती आहे बेटा? सेकंड. आता बघा, सेकंड म्हणजे काय? आता ही झाली 3 याची चेन, बरोबर? हां, प्रोपेन टू ऑल म्हणजे तो सांगतोय आपल्याला की तुला OH कुठं काढायचं आहे? सेकंड कार्बनवरती. 1 2 3 1 2 3 कुठूनही मिडलवाला सेकंड येणार आहे, म्हणजे लास्टवर नाही काढायचा या केसमध्ये. इथं कुठं काढाल? OH. बाकीचे व्हॅलन्सी कशाने सॅटिस्फाय होणार? समजलं? पेपरला येतं हे. प्रोपेन टू ऑल, टू म्हणजे दुसऱ्या कार्बनवरती OH काढायचं. समजली सेजल? हां, सेमच येणार, नाही होत चेंज. इथला OH इथं दिला फक्त तू, नाही होत चेंज. मॉलिक्युलर फॉर्म्युला कशाला चेंज होईल? हे बघ ना, CH3 CHOH CH3. नाही होत, नाही होत चेंज, काहीच होत नाही. तुम्ही काउंट करा का हायड्रोजन, नाही होत चेंज. समजलं? चेंज होत नाही. तुम्ही फक्त काय केलंय, शेवटचा OH मधल्या कार्बनला टाकलाय. पुस्तकात प्रोपेन टू ऑलचं स्ट्रक्चर विचारलेलं आहे, हा प्रश्न येऊ शकतो. लिहून ठेवा बोर्डाच्या प्रश्नासाठी, प्रोपेन टू ऑल. टेक्स्टबुकच्या बाहेरचं काही येत नाही. प्रोपेन टू ऑल. हां, व्हेरी गुड. आता मला प्रोपॅनोनचं स्ट्रक्चर काढून दाखवा. तुम्ही काढा तुमच्या मनाने, टेक्स्टबुक बंद करा. प्रोपॅनोन ONE मी सांगते तुम्हाला, याच्यामध्ये CO आहे. CO इज द फंक्शनल ग्रुप. लास्टला CO काढायचा नाही आहे, मध्ये घ्यायचा आहे कुठेतरी. कुठेही घ्या, दुसऱ्यावर घ्या, तिसऱ्यावर घ्या, चौथ्यावर घ्या, पण 2 कार्बनच्या मध्ये घ्यायचा त्याला. चलो, सेकेंड पे लो, थर्ड पे लो, फोर्थ पे लो, लास्ट में नहीं लेना है. फर्स्ट पे और फिफ्थ पे नहीं लेना है. हां, बरोबर आहे. बरोबर, वाचून दाखव. CH3 मध्ये तू वर एच काय गरज आहे? 5 झाले. हां, काय लिहिले? CH3 CO CH3. बरोबर. आता लक्ष, जयराज जमलंय? हां, आता मला पेंटॅनोन काढून दाखवा रे. चलो, पेंटॅनोन. ONE म्हणजे परत CO. बोलू नका, मी तुम्हाला याच्यात व्हेरिएशन देणार आहे. पेंटॅनोन. कुठे पण घ्या, असा काढलाय. कोणी कोणी असा काढलाय? हात वरती करा. हां, आता तुम्हाला नाव सांग. बरोबर, ठीक आहे, कळलं. चला, हां, सेम नाही आहे म्हणजे नावात फरक काय पडतो तो सांगते. आता हा पेंटेन आहे. 1 2 3 4 5, बरोबर. पेंटेन आहे हा, पेंटॅनोन आहे, पेंटेन. ठीक आहे. आता पोझिशन बघा बेटा याची.
मी या कार्बनला फर्स्ट दिला, याला सेकंड दिला, याला थर्ड दिला, याला फोर्थ दिला, याला फिफ्थ दिला, किंवा याला फर्स्ट दिला, सेकंड दिला, थर्ड दिला, फोर्थ दिला, फिफ्थ दिला. नीट लक्ष द्या इकडे. कोणत्या पोझिशनवरती मी CO अटॅच केला आहे? थर्ड. याचं नाव आहे पेंटेन 3 ओन. म्हणजे एक मिनटं, थर्डला दिलाय. ओके, आता पेंटेन 2 ओन जो पिनाकनी काढलाय किंवा बरेच मुलांनी काढला असेल तुमच्यापैकी, तुम्ही सेकंडला जर दिला असेल, इथे जर दिला असेल, 1 2 3 4 5, तर याचं नाव काय आहे? पेंटेन 2 ओन. का रे? हां, आता एक सांगते ना तुम्हाला की पेंटेन 2 ओन आणि 3 ओन यात दोनच व्हेरिएशन आहे ना. मग 4, ऐका, 4 नाही होणार. कारण सांगते, ज्या साईडनी, ज्याला आपण काय म्हणू, आपण फंक्शनल ग्रुप मोजतो ना ज्या कार्बनला, नीट लक्ष द्या इकडे, त्या कार्बनला मिनिमम नंबर मिळाला पाहिजे काउंटिंगमध्ये. म्हणजे आता ही चेन जेव्हा अशी होईल ना बेटा, 1 2 3 4 5, हे कधीच नाही होणार. 1 2 3 4 5 ही जो वे आहे काउंटिंगचा, हा चूक आहे. म्हणजे तू जर याला जरी ओ लावला तर तो कोणता काउंटिंग होईल वाला? हा व्हायला होईल. मग कारण इकडनं जेव्हा तू नंबरिंग करतो तेव्हा त्या कार्बनला कोणता नंबर मिळतोय? चौथा. आणि जर तू इथे CO लावला तर तेव्हा या कार्बनला किती काउंटिंग मिळतोय? दुसरा. मग कोणता आहे मिनिमम काउंट? हा. मग तो म्हणजे पेंटेन 2 ओन तुम्ही इकडून काढा नाही तर इकडून काढा, तो एकच स्ट्रक्चर झाला. समजलं? कोणाकोणाला कळलंय हे? आता पेंटेन, बरोबर, हुशार झाले रे. आता पेंटेनचं स्ट्रक्चर तुम्हाला, पेंटॅनोन, लक्ष द्या फक्त इकडे व्यवस्थित. हे पण स्ट्रक्चर झाले का? 4 5, बरोबर ना? हे पण पेंटेन 2 ओनच आहे. मतलब कुछ स्टूडेंट ने क्या किया, सपोज पेपर में पूछा, कुछ लोगों ने ऐसे निकाला और कुछ लोगों ने ऐसे निकाला, दोनों का भी करेक्ट है. दिस इज पेंटेन 2 ओन. 3 ला, अरे पेंटॅनोनला तुम्ही हे काढू शकता, हे पण काढू शकतो. हां, नुसतं पेंटॅनोन विचारलं तर काही पण काढू शकतो. पण पुस्तकात हे आहे बरं का, पेंटेन 2 ऑल आणि पेंटेन 2 ओन दोन्ही पण आहे. तर हे लक्ष द्या. ऑल म्हणजे OL, ऑल. आताच काढलं ना रे हे. ऑल म्हणजे काय? अल्कोहोल. मला आता हे काढून दाखवा बरं तुम्ही. पेंटेन 3 ऑल लिहा. पेंटेन पूर्ण लिहायचं, ई नाही लिहायचं त्याच्यात. म्हणजे पेंटेन, PENTAN 3 ऑल. ऑल. अरे पेंटॅनॉल, पेंटेन, तोच तेच सांगतोय तुला. पेंटेन, मी 3 म्हणलं ना. पेंटेन 3 ऑल. ऑल म्हणजे OH. कितव्या पोझिशनला? थर्ड. बघा, तर पाण्याच्या बॉटल्स उघडल्यात, डायरेक्ट पाणीच झाले. हां हां, गाणी म्हण तू शाण्या, काढ पहिले. कोणाला जमतंय सांगा, नाही जमलं ते पण सांगा, आपण जास्त प्रॅक्टिस करू. जमलं नाही? नाही जमलं, बरोबर आहे ना? काय CHOH लिहिणार आहे? CH3 CH2 CHOH CH2 CH3, जे दिसतंय ते लिहायचं. बरोबर आहे. ना हे अख्खं नको, नाही. CHOH येईल ना, H खाल्लास वरचा, खालच्या ह्याच्यात. CH3 CH2 CHOH CH2 CH3. नाही, मॉलिक्युलर फॉर्म्युला. फंक्शनल ग्रुपमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला करू नका. अल्केन अल्किन अल्काईनमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला का समजत नाही का आरची? मग प्रॅक्टिस कर बेटा. ऑप्शनला टाकायचा विचार कराल ना तुम्ही, त्याचा अभ्यासच नाही करणार. असं नका करू. जितकं जमतंय तेवढं करायचा प्रयत्न करायचा. OHचं वगैरे सोपं आहे, ह्याची प्रॅक्टिस करा.
समजलंय? चलो, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोपेंटेन. मी मुद्दाम 5-5च घेत आहे. क्लोरोपेंटेन, क्लोरो म्हणजे हॅलो, Cl, Cl लावायचा, H काढायचा, Cl लावायचा. शेवटच्या कार्बन मधून H काढा कुठलाही आणि Cl लावा. Cl, क्लोरीन, क्लोरोपेंटेन. क्लोरोपेंटेन, तो सी काउंट होणार नाही. क्लोरीन मधला सी कार्बन नाही आहे, तो क्लोरीन आहे. हा, नाही तर हां वाटलंच मला, तो पण सी आहे. लावतात पण एक 1 बाय 1 होतं, सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते ना, पण एका वेळी एकच Cl निघतो. हो, कुठं काढलं? हो, आता मला सांगा, असं इकडे लक्ष द्या, मी काय सांगितलं होतं. हो, जा. क्लोरो पेंटेन, हॅलो ग्रुप म्हणजे हॅलोजन. कोणता ग्रुप आहे पिरियडिक क्लासिफिकेशन मध्ये? 17 हॅलो. एक्स म्हणजे काय चाललंय हर्षित? क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. म्हणजे H रिप्लेस होईल, -H आणि प्लस हे लागेल. आता लक्ष द्या, पेंटेन मध्ये 1 2 3 4 5 मी पूर्ण केलं हे कंप्लीट. सोहम कळतंय का? नाही, नका ना, क्लोज कसा होईल? Cl ला किती व्हॅलन्सी होईल? एकच असते Cl ची. Cl च्या 2 व्हॅलन्सी नसतात. कुठे? खाली. हां, लूज मग नाही, पण हो, एक Cl. सोहम इकडे लक्ष दे. आता हा Cl तुम्ही सेकंड पोझिशनला लावला तर याचं नाव काय होईल बेटा? 2 क्लोरोपेंटेन. याचं नाव काय होईल? 2 क्लोरोपेंटेन. समजलं? थर्डला लावला तर काय होईल? 3 क्लोरोपेंटेन. हां, आता अजून एक पिनाक, 2 क्लोरोपेंटेन. फोर्थला जर लावू शकता, पण त्याचं नाव परत काय होईल? 2 क्लोरोपेंटेनच होईल ना, तेव्हा चेन या साईडनी जाईल. 1 2 3 4 5. आत्ता कशी आहे? 1 2 3 4 5 चालतो. पण जर स्ट्रक्चर आलं 2 क्लोरोपेंटेन तर तुम्हाला सेकंडलाच लावावं लागेल. समजलंय का? अमेय. फर्स्टला लावू शकतो, पण तो 2 क्लोरो नाही, मग तो 1 क्लोरो. हां हां, हो. आता इकडे पण लावू शकता, इकडे पण लावू शकता, कुठेही लावू शकता. आयदर 1 क्लोरो. 1 क्लोरोमध्ये तुम्ही हा पण फर्स्ट धरू शकता, हा पण धरू शकता. सेकंडसाठी हा पण, थर्डला ऑप्शनच नाही. समजलं सगळ्यांना? खुशी समजतंय का? आता इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी शांत बसा आणि इकडे लक्ष द्या. इथे स्ट्रेट चेन आहे CH3. आपण नावं लिहूया याची. पहिला तुम्ही हे काढायचं आहे स्ट्रक्चरल, मी लिहिणार नाही, फक्त तुम्ही लिहायचं आहे CH3 CH2 CH3. व्हॉट इज द नेम ऑफ दिस? प्रोपेन. प्रोपेन. पॅरंट नेम लिहिलाय तिथे त्यांनी फक्त. सेकंडचं नाव काय आहे सांगा? हो हो, इथेनॉल. इथॅनॉल. थर्डचं नाव सांगा काय आहे? प्रोपॅनोइक ऍसिड. किती कार्बन आहे? मुलींनो लक्ष आहे का इकडे? 1 2 3 4. किती कार्बन आहेत? आयुष्या, किती कार्बन आहेत चौथ्या स्ट्रक्चर मध्ये? 4. कुठला ग्रुप आहे? CHO ग्रुप म्हणजे अल्डिहाइड. काय सफिक्स लागतं? AL है ना. याचं नाव काय आहे? ब्युटॅनल. नॉल नाही, ब्युटॅनल. दुसरं पिनाक. नंतरचं सांगा. CH3 CH डबल बॉन्ड CH2. हां, सांगितलंय. प्रॉपिन आणि YNE. समजलं? हां, साव्याचं हे दिलंय यांनी, हेच नाव याचं. हा आहे प्रॉपिन आणि प्रॉपाइन.
आता हे पुस्तकातलं आहे, पुस्तकामध्ये लक्ष द्या, बुक में आपके पेरेंट नेम लिखा है, IUPAC नेम नहीं है. समजलं? IUPAC नेम कोणाकोणाचा आहे? प्रोपेनचा आहे, प्रोपिनचा आहे आणि प्रोपाईनचा आहे. प्रोपाईन काय प्रोनाऊन्स करतात ते. इथॅनॉल, प्रोपॅनोइक ॲसिड आणि ब्युटॅनॉल यांची नावं तिथे दिलेली नाही. स्ट्रक्चरवरून आपल्याला नाव लिहिता आलं पाहिजे आणि नावावरून आपल्याला स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे, एवढं लक्षात घ्या. दोन्ही पद्धतीने IUPAC नेम विचारतात. हां, कोणाकोणाला कळलंय हे? व्हेरी गुड. म्हणजे मी उद्या नॉमेनक्लेचरवरती प्रश्न टाकू शकते. नाही टाकणार आहे, मी टाकणार आहे, म्हणूनच आज एवढं प्रॅक्टिस घेते. चलो इसको लिखो. मी नॉमेनक्लेचरवरती प्रश्न टाकणार आहे, पेपर काढून झालेला आहे माझा. चला. नाही अजिबात नाही. CH3 CH2H. अश्विन देवळेकर, पहिल्याचं नाव सांग मला. अमेय कोल्हे, तुला दुसरं सांगायचंय. चल. इथॅनॉल. चला स्ट्रक्चर लिया पहले. CH3 CH2OH. चलो स्ट्रक्चर एंड नेम. चलो स्ट्रक्चर का कॉलम करो. CH3 CH2OH. ड्रॉ द स्ट्रक्चर्स. काढलं. त्याच्यानंतर CH3 CH2Cl. हां हां, कुठला? मग बरोबर आहे ना. हा पहिला का? हां 3 पाहिजे. पुस्तकात करेक्शन्स करून घ्या. CH3 पाहिजे. बघा कळायला लागलं की तुम्हाला, कळायला लागलं तुम्हाला. CH3 CH2OH. हा कोण आहे? प्रोपॅनॉल, इथॅनोइक ॲसिड. लिहायचं आहे, मला लिहायची गरज आहे का बेटा? तरी मी लिहितेय, तर तुम्ही तर लिहिलंच पाहिजे. इथॅनोइक ॲसिड. आणि इथे बघा मिथॅनामाइन, एक C काढला, सॉरी एक H काढला, मिथेनचा E काढला आणि अमीन लावला. समजतंय का हे? मिथॅनामाइन -E +AMINE. हे लक्षात ठेवा. आणि लास्ट वन प्रोपॅनोन. समजलं? प्रीफिक्स किस में लगता है? प्रीफिक्स किस में लगता है? हॅलोजन ग्रुप है तो. क्लोरो, ब्रोमो, आयोडो, नाहीतर हो आयोडो, आयोडेक्स. हां काय? अमीन. अमीन नाही, फ्लोरीन खूप रिॲक्टिव्ह आहे ना. हे बघा पेंटॅनॉल 2 प्रोपेन 2 ऑल 2 क्लोरोपेंटेन पेंटेन 2 ओन. आपण हे सगळे स्ट्रक्चर बघितले. आता तुम्हाला लक्षात येत असेल तर हे बघा 1 2 3 4 5. हे नाही होत, सेकंड वरतीच काय येईल? त्याचा नंबरिंग येईल. लक्षात ठेवा. 4th पोझिशन म्हणजे 5 मधली 4th आणि 2nd पोझिशन सारखीच आहे, सेम आहे. हा एक टेबल आपण करून घेऊया. चला. हां हां, काय खाली केलंय? नाही खाली पण दाखवू शकतो. हळू रे. हां हो हो, CO म्हणतोयस ना? हो कळलं. नको नको, हे म्हणतोयस का? हे खालीच दाखव. आता आपल्याला यावर्षी तरी खालीच दाखवायचं आहे ते. कारण यांनी स्ट्रक्चर दिसेल ना बेटा तुम्हाला. 2 क्लोरो म्हणजे तुम्ही दाखवत आहे, तुम्हाला समजलं, तुला CHCl असं लिहायचं आहे. नको नको, आता जेव्हा याच्यावर प्रश्न येईल तेव्हा CL असा खालीच लिहा. चला सगळ्यांनी टेबल करायचं आहे. कॉमन नेम, स्ट्रक्चर फॉर्म्युला. हा बोर्डात आलेला प्रश्न आहे.
टेक्स्टबुक मधला जसाच्या तसा. मुलांनी हे केलेलं नव्हतं. अर्धा मार्काला एक नाव होतं. काही इथले गायब होती नावं, काही इथली गायब होती. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दोन्ही याची नावं लिहिता आली पाहिजे. चला लिहा पटकन. कॉमन नेम. चलो चलो राईट. काही ते पुस्तकातलं काही तेथे काहीच लिहायचं नाही, सगळ्यांनी वहीत लिहायचं आहे. कॉमन नेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, IUPAC नेम वहीत लिहायचं आहे. ते काम घरी करा. चला चला पटकन वहीत लिहायचं आहे. कॉमन नेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, IUPAC नेम सगळ्यांनी वहीत लिहायचं आहे. पटकन फास्ट, पटकन. नाही हा नाही येणार. ते त्याच्यातले प्रोपेन पेंटेन त्यातले प्रश्न येतील. हां, इथिलीन कॉमन नेम आहे, याचा IUPAC नेम आहे बेटा. कोणीही पुस्तकात लिहिणार नाही. जाताना मला सगळ्यांनी वही दाखवायची याच्यासाठी. कोणीही पुस्तकात लिहिणार नाही. कारण सांगते याचं, पेपरमध्ये येताना फक्त हे नाही येत बेटा लिहायला, हे पण येतं किंवा हे पण येतं. चलो, फर्स्ट नेम है इथिन. आता लक्षात घ्या बेटा, इथे ॲसिटिलिनसाठी पण मार्क होता पेपरमध्ये बोर्डाच्या. म्हणजे इथे खाली होतं, ही इथे काहीच नव्हतं आणि याचं नाव दिलं होतं त्यांनी. काय याचं नाव? 3 म्हणजे इथाईन. आणि तुम्हाला कॉमन नेम लिहायचं होतं. म्हणजे समजतंय तुम्हाला, कॉमन नेम पण ॲटलिस्ट या टेबल पुरते पाठ करायचे. ॲसिटिलिन कुठे वापरतात रे ॲसिटिलिन? वेल्डिंग करतात तेव्हा एक वेल्ड करण्यासाठी गॅस वापरतात, ब्लू फ्लेमवाला, तो ॲसिटिलिन असतो. हो, ऐकू आलं मला फालतूचं उत्तर. त्याच्यानंतर ॲसेटिक ॲसिड. एव्हरीवन नो दॅट व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ ॲसेटिक ॲसिड? हां, CH3COH. विनेगरमध्ये वापरतात. दिस इज इथॅनोइक ॲसिड. इथॅनोइक ॲसिड. चलो, मिथाइल अल्कोहोल. हर्षित बडबड कमी कर.